व्याकरण असतं. तसं व्याकरण मध्ये कसं असतं बाई? बरं सांगा बरं मला समजून. एक वचन अनेक वचन, बरोबर आहे. वस्तू एक नाव अनेक, अगदी खरंय, अगदी खरंय. त्याला अनेक वचन अनेक वचन म्हणतात. म्हणतात. बरोबर है का आहे. नाही? हो हो अगदी आता खरंय. तुम्हाला थोडक्यात उदाहरण सांगतो. चालेल. माणसाच्या शरीरावर हा केस हिथून तिथून सगळी सारखीच आहे, बर पण पार्ट बदलला की त्याचं नाव बदलत आहे. बरोबर आहे ना बाई, व्याकरणच तसं आहे. व्याकरण आहे ना. थांबा, थांबा, कसं काय मला सांगा बरं, असं उलगडून सांगा, मला काही समजलं नाही. आता तुम्हाला थोडक्यात उदाहरण सांगतो. हा आता ही डोक्यावरची केस हो आणि ही भवायाची केस, हा काय फरक आहे का? मुळीच नाही. आता हिथं असल्यामुळे काय म्हणतो डोक्याची केस केस, हो हिथं असल्यामुळे काय म्हणतो, भुवया हिथं असल्यामुळे काय म्हणतो, मिशा हिथं असल्यामुळे काय म्हणतो. दाढी. म्हणजे जसं पार्ट बदली होईल तसं नाव तसं. काय वाईट बोलणार आहे बाई? बाई कशाला शहाण म्हणून पुढे पाठवलं? नालाय काय ते बाई. गावात तर टाकून दिलेले ते. जगात सगळ्यात अवघड भाषा कोणती असेल तर मराठी भाषा. अगदी खरंय. आधी शिकावी भाषा आणि मग करावा तमाशा.